नमाज अदा करने वाले हाथ बाप्पा की मूर्ति सजाएंगे तो हैरानी तो होगी। यही काम क्यों? भाईजान, ये भी तो इबादत है। नमाज अदा करने वाले हाथ बाप्पा की मूर्ती सजाएंगे तो हैरानी तो होगी ही। शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र असं आपण अनेकदा अभिमानानं सांगत आलोय, मात्र आता काळ बदलत चाललाय। हे सांगायचं कारण म्हणजे समाज माध्यमांवर अथर्व सुदामे या रील स्टारनं गणेशोत्सवावर केलेल्या एका रीलवरून पेटलेला वाद। माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं, जी शेवयाची खीर सुद्धा गोड करते आणि शिरखुर्मा सुद्धा। आपण वीट व्हावं, जी मंदिर सुद्धा उभारते आणि मस्जिद सुद्धा। गणेशोत्सवातील हिंदू मुस्लिम ऐक्यावर भाष्य करणारी ही गोष्ट हिंदुत्ववादी संघटनांना खटकली। मात्र ही रील तुम्ही पुन्हा पहा। दादा, ही मूर्ती कशी दिली? भक्तिभावाने दिली। नाही म्हणजे केवढ्याला आहे? 2100 रुपये। ठीक आहे, मग ही बुक करा। हो, करतो लगेच। अब्बू, अम्मी ने आपके लिए खाना भेजा है। हाँ, गणपती बाप्पा मोरया। 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला। मात्र त्यांच्याच पुण्यातील सुदामेंच्या हिंदू मुस्लिम ऐक्याची रील ही हिंदुत्ववादी संघटनांना चांगलीच झोंबली आणि त्यावरून हिंदू महासभेच्या आनंद दवेंनी सुदामेंवर टीकेची झोड उठवली आहे। तर या टीकेनंतर घाबरगुंडी उडालेल्या सुदामेनं थेट आपल्या विचारांवरूनही घुमजाव करत ही रील डिलीट करून माफीनामा जारी केलाय। अथर्व सुदामेचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, त्यात तो हिंदू मुस्लिम ऐक्यतेचं काहीतरी अक्कल शिकवतोय। आमचं एवढंच म्हणणे, दुधात टाकलेली साखर हे साखरेचं काम करते का विषाचं काम करते? हे गेली 700-800 वर्ष हिंदू भोगतोय, हिंदूंनी भोगलेलं आहे। त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्यता, गणपती कसे बसवायचे, कोणाकडनं घ्यायची, हा तुझा विषय नाहीये। तू त्याच्यामध्ये लक्ष देऊ नको। हिंदूंना कळतं कोणाकडनं काय घ्यायचं, कधी घ्यायचं आणि कसं घ्यायचं ते। तू तुझा फक्त कर्मणुकीचा धंदा कर आणि तेवढ्यापुरतं तुझ्या सीमा मर्यादित ठेव। काल मी एक माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकली होती आणि ती मी ऑलरेडी दुपारीच डिलीट केलेली आहे, पण बरेच लोक नाराज झाली, त्यांना ती व्हिडिओ आवडली नाहीये। तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या। मी आत्तापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले आहेत जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत, मराठी संस्कृतीवर आहेत, मराठी भाषेवर आहेत। म्हणजे मला वाटत नाही माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरनी आपल्या या सणांवर, संस्कृतीवर व्हिडिओ केले आहेत। त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय। पण तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो। भागवत धर्माची पताका हाती धरणाऱ्या महाराष्ट्राला सहिष्णुतेची आणि सर्वधर्म समभावाची अखंड परंपरा आहे। मात्र समाजातल्या जाती धर्मांच्या भिंती आता रुंदावू लागल्या आहेत। याआधीही कलाकृतींवर आक्षेप घेतले गेले आणि त्या विरोधात एकत्र येऊन आवाजही उठवला गेला। मात्र आपल्या कलाकृतींवर, विचारांवर ठाम राहण्याऐवजी टीकेनंतर माफी मागावीशी वाटत असेल, मग सोशल मीडियावर मिळणारे व्ह्यूज महत्वाचे की आपल्या विचारांची बांधिलकी? अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।